नारायण मित्रांनो, मला कालपासून खूप फोन येत आहेत आणि त्यांनी बऱ्याच लोकांनी मला त्या ठिकाणी गयामध्ये कशा पद्धतीने पिंडदान करतात, कसं करतात, कशा पद्धतीने पैसे घेतात किंवा त्या ठिकाणी दक्षिणा किती लागते, काय लागते, हा सगळा विषय लोकांचा माझ्या कानावरती आला आणि मी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करीत आहे. मित्रांनो, गयामध्ये बऱ्याच लोकांनी असा प्रश्न विचारला की आमच्या घरामध्ये जर का वंशज कोणीच शिल्लक नसेल तर मग त्या घरातल्या सुनेने पिंडदान करायचं का किंवा गयाला जाऊन त्या ठिकाणी साध्य करायचं का? तर मित्रांनो, आहे निश्चित करायचं आहे. कारण की एक छान गोष्ट तुम्हाला सांगतो, राजा दशरथांना त्या ठिकाणी गती देण्यासाठी किंवा त्यांना मोक्ष देण्यासाठी प्रभू रामचंद्र आणि माता सीता तिथे पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे संसाधनं प्रभू रामचंद्रांना मिळत नव्हते. रामचंद्रांनी सांगितलं माता सीतेला की तुम्ही या ठिकाणी थांबा, मी जातो आणि त्या ठिकाणी काही भिक्षांना असेल ते घेऊन येतो आणि मग आपण त्याची पिंड तयार करू आणि मग ते आपण त्या ठिकाणी या नदीच्या पात्रामध्ये आपण ते दान करू किंवा हा सगळा विधी करू. ब्राह्मणाला सांगितलं. ब्राह्मण बोलले की आता माता सीता, तुम्ही वेळ खूप निघून चाललाय, प्रभू रामचंद्र अजून आलेले नाही, तर आता काय करायचं? त्या ठिकाणून कुणी थांबलं नाही, सगळे निघून गेले. आणि मग माता सीतांना बुद्धी सुचली की आता काय करायचं. आता माता सीतांनी त्या ठिकाणी त्याच नदीतल्या वाळूंचे पिंड तयार केले आणि पिंड तयार केल्यानंतर माता सीतांनी सांगितलं की बाबा, मी हे पिंड तयार करते, हे माझ्या सासऱ्यांच्यासाठी मी हे श्राद्ध करते आणि कृपया या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना कोणीही कोणतीही माहिती देऊ नका. आणि त्या ठिकाणी श्राद्ध कंप्लीट झालं आणि कंप्लीट झाल्यानंतर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आल्यानंतर मग विचारणा झाली की बा तुमच्याकडे कोणते संसाधन होते, काहीच नव्हतं आणि मग तुम्ही कशा पद्धतीने हे या ठिकाणी श्राद्ध किंवा हे पिंडदान केलं? तर कोणीही बोलायला तयार नाही. मग पहिल्यांदा प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी तुळशी माता होती, तुळशी माताला विचारलं. तुळशी माताने पण काही सांगितलं नाही. आणि मग त्या ठिकाणी गोमाता होती, गोमाताने पण काही सांगितलं नाही. परंतु मित्रांनो, त्या ठिकाणी पिंपळाचं एक वृक्ष होतं आणि पिंपळाच्या वृक्षाने पूर्ण कथा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना वर्तवली की माता सीताने तुमचा जो वेळ होता तो वाया न जाऊ देता किंवा त्या ठिकाणी त्याच वेळेला, त्या घटकेला आणि त्या तिथीला, त्या वेळेनुसार त्या ठिकाणी पिंडदान झालं पाहिजे होतं. म्हणून माता सीतांनी या ठिकाणी असा वाळू घेतली आणि त्याचे पिंड तयार केले आणि ते पिंडदान केले. आणि त्या ठिकाणी माता सीताने हा सगळा जो कार्यक्रम होता हा पूर्ण केला. आणि मग प्रभू रामचंद्रांनी मग तुळशी मातेला सांगितलं की बा, तुझ्यावरती माझा एवढा विश्वास असताना तू मला काही बोलली नाही. आणि मग आता मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र ते चिडले आणि त्यांनी तुळशी मातेला सांगितलं की बा, तू भविष्यामध्ये कोणत्याही ठिकाणी उगणार, तू घाणीच्या पण ठिकाणी उगणार, तू चांगल्या ठिकाणी पण उगणार, परंतु लोक तुझा सन्मानच करतील, त्याच्यामुळे तू त्याची चिंता करू नको. गोमातेला सांगितलं की पुढच्या बाजूला तुझी पूजा होईल, मागच्या बाजूला कोणीही तुला विचारणार नाही, कारण की सदैव तुझं मागची जी बाजू आहे ती शेणाने भरलेली असेल आणि पुढच्या बाजूने तुझी पूजा होईल, तुला चारा वगैरे देतील, लोक तुझं सन्मान करतील. आणि वडाला सांगितलं की आयुष्यभर तुमच्यामध्ये एवढी मोठी एनर्जी असणार आहे, एवढं मोठं पावित्र्य असणार आहे की लोक तुम्हाला रोज सायंकाळी दिवा लावतील, तुमची पूजा करतील, तुमचा अर्चा करतील आणि तुम्हाला मनोभावे जपतील आणि पुजतील. अशा पद्धतीने मग त्यांना तिघांना प्रभू रामचंद्रांनी असं सांगितलं. आणि मग त्या पद्धतीने गयामध्ये किंवा कुठेही, त्र्यंबकला असो नाही तर कुठेही असो, तुम्हाला जर का तुमचे पित्र घालायचे असेल आणि तुमचे वंशज जर का जिवंत नसतील तर नक्कीच माझा हा व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि घरातल्या सुनेने पिंडदान करणं, श्राद्ध करणं हे उचित आहे. हे कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार नाही. आणि हे